नमस्कार. मी राजेंद्र गांगण, लीन मॅन्युफॅक्चरिंग मराठीमध्ये आपलं स्वागत करतो. आत्ता आपण सर्वात एक महत्त्वाचं उदाहरण पाहणार आहोत, की फूड डिलिव्हरीमधलं. तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल, की तुम्ही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये गेलात, एखाद्या हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये गेलात, तर तुम्ही मेनू कार्ड पाहता, मग ऑर्डर देता, मग ते ऑर्डर तुमची बनवली जाते, ठीक आहे. नंतर ती तुम्हाला केली जाते. यामध्ये तुमचा जास्त वेळ जो आहे, तो वाट पाहण्यात जातो. म्हणजे ऑर्डर बनवून ती एखादा पदार्थ बनेल, त्यानंतर ते तुम्ही कन्झ्युम करणार, मग तुम्ही तिथून निघता. तर आता जे डिलिव्हरी ॲप पाहिलं असेल Swiggy, Zomato तुम्ही पाहिले असतील. त्यांनी तीच कस्टमरची नीड पाहिली. म्हणजे तुम्हाला जो आयटम हवा आहे, तर तो इन्स्टंट तुम्हाला ऑन टाईम डिलिव्हरी कशी भेटेल? तुम्ही एखादं फूड पाहिलं किंवा ऑर्डर केलात, तर ते तुम्हाला 10 मिनिटाच्या आत तुमच्या घरी कसं पोहोचेल, ह्याचा सिस्टम क्रिएट करून त्याच्यातला गॅप ओळखला त्यांनी. म्हणजे काही असे ग्राहक असतात किंवा ज्यांना हॉटेलमध्ये जायची इच्छा नाहीये, त्यांना घरी हवं आहे, तर त्यांना मेनू कार्ड हे डिजिटल अवेलेबल करून गेलं प्रत्येक हॉटेलचं, रेस्टॉरंटचं. तिथून त्यांनी ऑर्डर दिलं, की त्यांना 10 मिनिटात त्यांच्या घरी जेवण पोहोचवलं जातं, फूड पोहोचवलं जातं. ह्यामध्ये काय केलं, की जी फूड इंडस्ट्री आहे, त्यांना जी काही रेसिपी लागते, त्याचं प्रिपरेटरी आधीच करून ठेवली जाते. त्याचं लागणारं जे साहित्य त्याचं प्रिपरेशन आधीच करून ठेवलं जातं. जशी ऑर्डर आली, की ते फक्त शिजायला किंवा त्याला मिक्स करून त्याची म्हणजे ते जेवण बनवलं जातं, शिजवलं जातं आणि ते तुम्हाला सर्व्ह केलं जातं. तर अशा पद्धतीने हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा किंवा फूड इंडस्ट्रीमध्ये सुद्धा व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग वापरून जिथे वेळ जातोय, जिथे प्रोसेस खूप क्रिटिकल आहेत, त्याची आधीच प्रिपरेशन्स करून किंवा ते इन्स्टंट कसं कस्टमरला सर्व्हिस देता येईल, ज्याच्यातून कस्टमर सुद्धा हॅपी आणि ती इंडस्ट्रीचे जो ओनर्स असेल तेही सुद्धा हॅपी राहतील. हे व्हॅल्यू लीनच्या माध्यमातून पाहिलं जातं. तर असं हे उदाहरण होतं, की लीन हे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये किंवा फूड इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने वापरलं हे आपण पाहिलं. धन्यवाद.